नमस्कार स्मार्ट सोलापूरकर. मी आत्ता आहे जुनी मिल कंपाऊंड परिसरात. इकडे हा रस्ता शेटी वस्तीकडे जातो, पलीकडे रेल्वेचं रूळ आहे आणि इकडे हा रस्ता जातो आपल्या कल्पना थिएटरकडे आणि मुख्य शहराकडे. इकडे MSCBचं एक प्लांट आहे. MSCBचं प्लांटच्या शेजारीचं एक मोठं टावर आहे. या टावरवर एक व्यक्ती चढलेला आहे. थोडंसं झूम करून मी तुम्हाला दाखवतो, आणखी झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो. हा व्यक्ती मनोरुग्ण आहे का सामान्य नागरिक आहे, नेमकी त्याची मागणी काय आहे हे अद्याप समोर आलेलं नाही. पण गेल्या तास-2 तासापासून या व्यक्तीची हालचाल टॉवरवर सुरू आहे. फायर ब्रिगेड गाडी आलेली आहे, पोलीस प्रशासन आलेलं आहे आणि बघ्यांची मोठी गर्दी आहे. आत्ता थोडीशी गर्दी कमी झाली, पण बराच वेळ इथं पूर्ण ट्रॅफिक जाम झालं होतं. आत्तासुद्धा सर्व मीडियावाले, चॅनलवाले कॅमेरा लावून बसलेले आहेत. फायर ब्रिगेडची सुद्धा गाडी आलेली आहे. तुम्हाला या झाडाच्या पलीकडे ती गाडी आहे. खाली त्या व्यक्तीला वाचवण्यासाठी नेमकं काय करता येईल हे थोडीशी तयारी सुरू आहे. एक जाळी केली आहे, जरी तो वरून जर पडला तरी त्याला वाचवावं. तो व्यक्ती थोडंसं बडबड करतो आहे, म्हणजे त्याचं ऐकू येत नाही आहे, पण त्याच्या हालचालीवरून असं दिसतं आहे की तो मनोरुग्ण असू शकतो. त्याच्या हातामध्ये एक टॉवेलसारखा कपडा आहे आणि तो कपडा त्यांनी त्या टॉवरच्या अँगलला गुंडाळला आहे आणि स्वतःला पण गुंडाळून घेतला आहे. एकतर तो स्वतःचं रक्षण करण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा त्याला स्वतःला काहीतरी दुखापत करून घ्यायची आहे असं दिसतं. इकडे भरपूर गर्दी जमली आहे. बाजूलाच MSCBचं मोठं महापालिकेचं मोठं प्रकल्प आहे. गेल्या काही वेळापासून इथली लाईटसुद्धा बंद केली आहे सुरक्षेच्या कारणास्तव. फायर ब्रिगेडचे जे जवान आहेत ते प्रयत्न करत आहेत वर जाऊन त्याला खाली काढण्याचा. काही वेळापूर्वी प्रयत्न झाला, जवान वर गेले होते, पण जसं जसं जवान वर जात होते तसं तसं तो व्यक्ती अधिकच वर जाण्याचा प्रयत्न करत होता. इकडं गाड्या भरपूर थांबलेत, लोक हातामध्ये मोबाईल घेऊन शूट करत आहेत. येणारे जाणारे लोक काही वेळ थांबून नेमकं काय चाललं आहे, कशासाठी तो वर चढला आहे याची माहिती घेण्याचा प्रयत्न करतात. आत्ता तरी आमच्यापर्यंत कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती मिळालेली नाही आहे. फक्त आम्ही हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो आहे. मीडियावाले आले, पोलीस आहे, फायर ब्रिगेडची लोक आहेत आणि महापालिका MSCBचे लोकसुद्धा या ठिकाणी आहेत. थोडंसं झूम करून मी दाखवतो. खाली या टावरच्या खाली बरीच टीम आलेली आहे. वाचवण्याचा प्रयत्न आहे, वर जवान जाण्याचा प्रयत्न करणार आहेत किंवा आधी थोड्या वेळापूर्वीसुद्धा प्रयत्न झाला आहे. हा व्यक्ती बघा किती वर गेला आहे, त्याला घाम यायला लागला आहे, तो पुसायला लागला आहे, कडक ऊन लागा लागलं आहे, उन्हाळ्यासारखी स्थिती आहे. गळ्याभोवती गुंडाळून घेतलेलं आहे त्याने ते कापड. मनोरुग्ण असण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा मग त्याची काहीतरी मागणीसुद्धा असणार आहे. काय आहे त्याचं म्हणणं हे काही आपल्यापर्यंत अजून पोचलेलं नाही आहे. जेव्हा पोलिसामध्ये नोंद होईल किंवा तो खाली येऊन काहीतरी बोलेल किंवा त्याचे नातेवाईक येऊन काहीतरी सांगतील, तेव्हाच आपल्याला लक्षात येईल की हे नेमकं कशासाठी तो वर चढलेला आहे. बराच वेळ झालं हे सगळं सुरू आहे. आणखीन याच्या संदर्भातील जे काही अपडेट असतील ते आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. टावरच्या बाजूनी जाणाऱ्या रस्त्यावर लोक थांबून बघतायत नेमकं काय आहे, कशासाठी आहे. बरेच पालक विद्यार्थ्यांना शाळेतून घेऊन निघाले, ते सुद्धा बघण्याचा प्रयत्न करत आहेत. रिक्षावाले थांबतायत. उन्हाचा चटका बसतोय. या उन्हाच्या चटका बसणाऱ्या वातावरणात सुद्धा लोक इथं गर्दी करून थांबलेले आहेत. तो व्यक्ती हातवारी करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतोय. आपण त्याला विचारूया नेमकं काय म्हणणं. काय झालं, कशासाठी, काय मागणी. आवाज तर जात नाही आपला, पण त्याला काहीतरी सांगायचं आहे. बरंच धाडस केलं त्या व्यक्तीनं. अजूनसुद्धा लोक इथं थांबून आहेत, गाड्यांची येजा आहे. खाली बराच वेळ झाला प्रयत्न सुरू आहे, नेमकं काय करायचं. पोलीसवाले आहेत, MSCBवाले आहेत. त्या व्यक्तीची हालचाल चालू आहे, फक्त तो हातवारे वगैरे करतो.
खाली उतरत नाही आहे, बराच वेळ झाला तिथे थांबून आहे. तो व्यक्ती जिथं बसला होता तिथून उठलेला आहे. खाली यायचा प्रयत्न दिसतोय त्या व्यक्तीचा. खूपच धाडस त्या व्यक्तीने केलेलं आहे. अरे बापरे, काटक आहे बघा माणूस. वय झालंय असं दिसतंय त्या माणसाचं, पण काटक आहे. किती डेअरिंग बघा. खाली उडी मारते का काय कळलं नाही बाबा. काय त्याचं म्हणणं काय चाललंय. घसरून पडला तर सगळं काम असतं मग. खाली आलेला आहे. खाली खूपच डेअरिंग आहे या व्यक्तीचं. हा रस्ता शहराकडून इकडे रेल्वे रुळाच्या पलीकडे असणारी जी वस्ती आहे, दमणी नगर असेल किंवा शेती वस्ती असेल, इकडे जाण्यासाठी वापरला जातो. भरपूर गर्दी या रोडला दिवसभर असते. काहीतरी ॲक्टिव्हिटी वाढलेली आहे. आणि जाळी लावलेली आहे बघा. पोलीस आहेत, एनसीबीवाले आहेत. जरी पडला तरी त्या जाळीमध्ये पडावा काही केलं तरी पोलिसांच्या कामाला लागत नाही. या व्यक्तीला आपल्याला दिसून येते. थोडं थोडं खाली येण्याचा प्रयत्न करतोय. जबरदस्त कसला खतरनाक थांबला आहे. तिथे काही लोक हातामध्ये पाण्याच्या बाटली घेतलेली आहे. काही लोकांनी त्या व्यक्तीला पाणी देण्याचा प्रयत्न करत आहेत किंवा पाण्याची बॉटल दाखवत आहेत. तो व्यक्तीसुद्धा खूप आशेनं खाली बघतोय. त्याला पाणी पाहिजे का नेमकं आणखीन काय पाहिजे. खाली तर पूर्ण तयारी झाली आहे त्याला वाचवण्यासाठी. भरपूर गर्दी आहे. पोलीस असेल, MSCB असेल, फायर ब्रिगेड असेल, ही तिन्ही टीमचे लोक या ठिकाणी आहेत. तो व्यक्ती थोडासा 10 फूट खाली आला आहे. त्याच्यापूर्वी जेव्हा आपण शूट घेतलं होतं तेव्हापासून त्याला पाण्याची बाटली दाखवण्याचा प्रयत्न चालू आहे. तो व्यक्ती हातवारे करतोय. नेमकं त्याचा आवाज कोणालाच येत नाही आहे. झूम करून दाखवा. काय म्हणा लागलं काय कळत. गाडीचा हातवारे करायला का वर या म्हणतो. करत आहे. फुल डेअरिंग आहे. बराच वेळ थांबल्यानंतर हा व्यक्ती खाली येण्याचा प्रयत्न करतोय. पण तो खरंच खाली येतोय का फक्त लोकांना पाणी बॉटल मागायला त्याने पाणी मागायला लागलं. खाली करायचं पाणी दाखवायला लागलेलं आहे. MSCBची लोकं आहेत, पोलिसांची लोकं आहेत. पाण्याची बॉटल वर घेऊन जाण्याचा प्रयत्न करणार आहेत. पाण्याची बॉटल आणि पैसे घेऊन काही लोक वर चालले. पैसे पण आहेत का कॅश पण आहे. त्या खाली बघा थोडंसं एक पेटी आहे. काळा ड्रेस घातला बघा त्यांनी, गॉगल घातला आणि पाण्याची बॉटल आणि पैसे आहेत त्याच्या हाताला. गॉगल काढलं त्यांनी. तो वेळा आहे का काय पैशाचं सुद्धा आम्ही त्याला दाखवलं. MSCBनं आणि फायर ब्रिगेडचे हे लावलेलं आहे शिडी. त्या शिडीवर तो आलेला आहे. खरंच खाली पाणी बॉटल घेणार का त्याला ते लोक पकडणार हे बघावं लागणार आहे. त्यांचा प्रयत्न असणार आहे की त्याला खाली आम्ही जातो खाली घेण्याचा. तो व्यक्ती कशा पद्धतीने खाली येतो बघा.
धावपळ सुरू झालेली आहे लोकांची. खाली जे लोक आहेत त्यांची धावपळ सुरू आहे. तो जे फायर ब्रिगेडने जी शिडी लावली आहे त्याच्यावर चढला आहे आता. खालून पाणी बॉटल आणि पैसे लोक दाखवत आहेत. अर्धी शिडी उतरला आहे तो. पैसे दाखवायला लागले त्या माणसाला पाण्याची बॉटल पण देण्याचा प्रयत्न करतात. काळ्या ड्रेसवाला माणूस वर जात नाही, आता परत वर चालला त्यांनी. आणि त्याला गरजेचं असणार आहे कारण खूपच मुलांना त्रास व्हायला लागलेला आहे. त्या व्यक्तीचं धाडस बघा, तो शिडीवर थांबलेला आहे आणि खाली काही लोक चढायला लागलेत पाण्याची बॉटल देण्यासाठी. त्याला खरंच पाण्याची बाटली देणार आहेत, पाणी देणार आहेत का खाली आणण्यासाठी हा प्रयत्न सुरू आहे ते बघावं लागणार. नेमकं त्या टीममध्ये काय चर्चा झाली हे आपल्याला माहीत नाही. खालून एक 5-6 लोक वर जायचा प्रयत्न करतायत. दुसऱ्या बाजूनच आपण आता त्रयस्थ म्हणून या घटनेकडे बघतोय. नेमकं काय प्रश्न आहे त्या व्यक्तीचा किंवा काय मागणी माहीत नाही. अजून वर जाण्याची संख्या वाढलेली आहे आता. 4, 5, 6 जण चढलेले आहेत. बरेच जण वर चढले. तो व्यक्ती सुद्धा वर चढायचा आहे. अरे 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 त्या गडबडीमध्ये त्यांनी जर उडी मारली तो पडला तर खूप मोठं घटना होऊ शकणार आहे. त्या व्यक्तीला तिथं पकडून ठेवावं लागणार आहे. त्याशिवाय त्याला वाचवता येणार नाही. त्याला नुसतं पकडून ठेवणं गरजेचं आहे त्या ठिकाणी. त्यांनी जर उडी मारली तर मोठी रिस्क होईल. तो हात सोडण्याचा प्रयत्न करतो. त्याचे कपडे पकडलेले आहेत. जे लोक मदतीला गेले त्यांचं तर खूप कौतुक आहे, कारण ते कोणत्याही सपोर्टशिवाय ही सगळी टीम मदत करणारे लोक वर दोरी टाकण्यात आलेली आता. प्रयत्न यशस्वी होतोय असं दिसतंय खरं, पण त्या व्यक्तीने जर उडी मारली आता उडी मारायची शक्यता नाहीच आहे, कारण 5-6 लोक तरी खाली पूर्ण पकडले. जाम झालंय. आधी तर दाखवा Zoom out करा. काही लोक आपलं काम धंदा सोडून सुद्धा इथं थांबलेले आहेत. बराच वेळ झाला शाळेतून घरी निघाले लोक तिथं तास 2 तास झाले इथं थांबून आहेत. नाही त्याची धडपड चालू आहे. तो निसटण्याचा प्रयत्न करतोय. पण निसटू शकणार नाही आता तो, कारण हां वर जाऊ नये म्हणून. ते मुलगा किती रिस्क केलं आहे बघा त्याला वाचवण्यासाठी. पिवळाही वर पांढरा केलेला बी. त्या म्हाताराच्या मनात भीती नाही आहे, पण हे बाकीची टीम वाचवण्यासाठी गेली त्यांच्या मनात तरी भीती असेल. सुरू आहे. त्याला ते बांधण्याचा प्रयत्न करतायत. तिथं रिस्क घेऊन त्याच्याशी मारामारी करून चालणार नाही आहे. खाली जे थांबले त्याला बांधण्यात आलेली दोरी, त्याच्या चपला खाली टाकण्यात आलेले आहेत. या. चेतन चव्हाण. तुमचं काय नाव आहे? चव्हाण चेतन. काय नेमकं सुरू आहे? किती वेळ झालं चालू आहे सगळं? हे तरी पण 1.5 तास झालं चालू आहे आणि लोकांना गुलाबाई करून द्यायचं नाही. आणि भिंतीवर बसला होता तो. वेगवेगळा आवाज काढतो लोकांना. लोकांनी हाताळल्यावर तो पटकन वर जाऊन घालत होतो. तो मेणा असण्याची शक्यता आहे का? हा शक्यता असण्याची शक्यता आहे. मानसिकदृष्ट्या बहुतेक तो हे लागतो. त्या व्यक्तीला दोरीनं बांधण्यात आलेला आहे आणि खाली त्याला बाजूने टाकण्याचा प्रयत्न दिसतोय. कारण तो खाली उतरण्याचा प्रयत्न करत नाही आहे आणि सपोर्ट सुद्धा करत नाही आहे. त्या व्यक्तीला खाली ढकलण्याचा प्रयत्न सुरू आहे. दोरी बांधलेली आहे, खाली जाळी लावलेली आहे सुरक्षेसाठी. तो कोणाचंही ऐकत नाही आहे आणि सपोर्ट सुद्धा करत नाही खाली उतरण्यासाठी. त्याच्या पूर्ण शरीराला, हाताला, पायाला मोठी दोरी बांधण्यात येत आहे. संपूर्ण टीम. फायर ब्रिगेडचा आणखी एक वर जवान जाताना दिसतोय आपल्याला. फायर ब्रिगेडचा जवान वर जाताना दिसतोय. तो काय करतोय हे बघावं लागेल. कारण 1, 2, 3, 4, 5, 6
त्याच्या संपूर्ण शरीराला दोरी फायर ब्रिगेडचे टीम गेली होती, त्यांनी त्याला गुंडाळलेला त्या दोरीला. त्याच्या अंगावर पूर्ण कपडे पण नाही आहेत, तो अर्धनग्न अवस्थेमध्ये आहे. त्याला आता खाली सोडण्याचा प्रयत्न सुरू आहे, तरी तो साथ नाही आहे. बराच वेळ झाला झटा पण सुरू आहे, तो सपोर्ट करत नाही आहे कोणाला सुद्धा. लोक चिडून आता त्याला फटके पण द्यायला लागले. कुणाचंच ऐके नाही तिने आता. त्याला हवेत पाडून खाली उतरायचा प्रयत्न सुरू होता, पण पाय काय काढत नाही तिथं तो. आणि ही लई इकडे इकडे त्याला खाली आणण्यात आलं आहे. त्याचं किती लोक शूटिंग काढालेत बघा. भरपूर गर्दी त्या ठिकाणी आहे. एवढ्या गर्दीला पण तो सपोर्ट करत नाहीये. शेवटी पोलिसांमध्ये काय नोंद होते, प्रशासनाकडेची काय नोंद होते हे बघावं लागेल. त्याचं काय म्हणणं होतं हे बघावं लागेल. आता इकडची टीम ज्यांनी जाळी पकडली होती ती सुद्धा आता रिलॅक्स झालेली आहे. रेस्क्यू सक्सेस झालं असं म्हणायला हरकत नाही. त्या व्यक्तीला तिथून बाहेर घेतलं जात आहे. किती गर्दी आहे, किती गोंधळ आहे बघा. तिकडे थोडंसं कोपरा आहे जिथून बाहेर येण्याची संधी आहे लोकांना. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक एसी बैंक्वेट हॉल, जुड़े सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।